चांदोबा महाभारत 43वा भाग. उत्तरा परिणय. उत्तरेला कौरव सेनांवर विजय मिळवून गायी वळवून आणण्यास सहाय्य करणारा कोणीतरी देव आहे हे ऐकून विराट राजा म्हणाला, माझ्यावर इतका महाउपकार करणारा तो देव कोण असेल? त्यांना पाहून त्यांची पूजा करावी अशी माझी इच्छा आहे. त्यावर उत्तर म्हणाला, तो देवकुमार तेथेच अंतर्धान पावला. उद्या अथवा परवा ते आपल्याला दर्शन देतील. ते देवकुमार नपुंसकाच्या आकारात आपल्या समोरच उपस्थित आहेत. ही गोष्ट विराट राजाला ज्ञात नव्हती. विराटाची अनुमती मिळाल्यावर अर्जुनाने कुरुवीरांची शिरोवस्त्रे उत्तरेला देऊन टाकली. त्यानंतर उत्तर, धर्मराज आणि अर्जुन यांनी पुढे घडणाऱ्या गोष्टींविषयी एकांतात वार्तालाप केला. हे घडल्यानंतर तिसऱ्या दिवशी पाचही पांडव प्रातःकालीन कृत्ये पूर्ण करून उत्तम प्रकारे स्नान करून श्वेतवस्त्रे परिधान करून विराटाच्या राजसभेत आले. ते राजे बसतात त्या आसनांवर विराजमान झाले. काही वेळाने विराट राजकार्य पाहण्यासाठी सभास्थानी आला आणि उच्च आसनांवर बसलेल्या पांडवांना पाहून एक क्षण चकित झाला आणि दुसऱ्याच क्षणी क्रोधाविष्ट होऊन धर्मराजाला म्हणाला, अरे, मी तुला माझ्यासोबत द्यूत खेळण्यासाठी नियुक्त केले होते ना? तू सिंहासनावर कोणत्या कारणाने बसला आहेस? विराट उपहास करत आहे असे मानून अर्जुनाने आश्चर्य व्यक्त करत म्हटले, राजा, हे महात्मा इंद्राच्या अर्ध्या आसनावर बसण्यासही योग्य आहेत. या छोट्या आसनावर बसण्यास ते योग्य नाहीत का? हे धर्मस्वरूप आहेत, महाबलशाली आहेत, राजर्षी आहेत, मनुप्रमाणे लोकाचे रक्षण करण्यास समर्थ आहेत. हे जेव्हा कुरु देशाचे पालन करत असत तेव्हा यांच्या मागे 10,000 गजबल आणि 30,000 रथ असत. शकुनी आणि कर्ण यांचे सहाय्य असलेला दुर्योधनही यांच्या बलाचे स्मरण करून भयभीत होतो. हे या सिंहासनावर बसण्यास योग्य नाहीत का? विराटाने या वचनांवर आश्चर्यचकित होत विचारले, हे कुंतीदेवीचे ज्येष्ठ पुत्र धर्मराज आहेत का? तर मग यांचे अनुज भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव कुठे आहेत? द्रौपदी कुठे आहे? त्यांचा कोणताही मागमूस ज्ञात झालेला नाही. त्यावर अर्जुन म्हणाला, वल्लभ या नावाने तुझ्याकडे पाचक म्हणून जे आहेत ते भीम आहेत. गंधर्वांवर विजय मिळवून द्रौपदीसाठी सौगंधिक पुष्प आणणारे तेच आहेत आणि किचकाचा वध करणारे गंधर्वही तेच आहेत. ते कार्य अन्य कोणाकडून शक्य आहे का? तुझ्या अश्वांचे पालनपोषण करणारे नकुल आहेत, गायींचे पालन करणारे सहदेव आहेत. हे दोघेही महारथी आहेत. तुझी सैरंध्री द्रौपदी आहे, मी अर्जुन आहे. राजा, तुझ्या आश्रयाला आमचा अज्ञातवास सुखपूर्वक व्यतीत झाला. पांडव या प्रकारे प्रकट झाल्यानंतर उत्तराने अर्जुनाने युद्धात दाखवलेल्या पराक्रमाचे वर्णन केले. त्याने अर्जुनाची प्रशंसा करत म्हटले, ज्याप्रमाणे सिंह हरणांचा पाठलाग करून त्यांचा वध करतो त्याच्याप्रमाणे यांनी कौरव योद्ध्यांची शिकार केली. या महावीराने एका बाणाने हत्तीचा वध केल्याचे मी पाहिले आहे. यांनी शंखनाद करताच शत्रूंसोबतच माझे कानही बधीर झाले. ते ऐकून विराट म्हणाला, हे सत्य आहे. आता आपण पांडवांना प्रसन्न करून घेतले पाहिजे. त्या कार्यासाठी आपली उत्तरा अर्जुनाला देऊन मी तिचा विवाह करून देईन. सर्वप्रथम आपण सर्व पांडवांचा महान स्वरूपात सन्मान केला पाहिजे, उत्तर म्हणाला. त्यावर विराट म्हणाला, हे सत्य आहे पुत्रा. युद्धात मी पराजित होऊन सुशर्माच्या कैदेत सापडलो असताना मला मुक्त करून आपल्याला विजय मिळवून देणारे भीमच आहेत. पांडवांच्या सहाय्यानेच आपण विजयी झालो. त्यामुळे आपण पांडवांचे ज्येष्ठ भ्राता धर्मराज यांना अनुकूल करून घेतले पाहिजे. आपण अज्ञानाने काहीबाही बोललो असू ते सर्व धर्मराजाने क्षमा केले पाहिजे. असे म्हणून विराटाने धर्मराजाला आपले राज्य, कोषागार आणि राजधान्यांचा सर्वस्व समर्पित केले आणि सर्व पांडवांना वारंवार आलिंगन दिले. त्यानंतर त्याने धर्मराजाला म्हटले, तुम्ही कुशलतापूर्वक वनवास व्यतीत केला आणि अत्यंत कठीण अज्ञातवास पूर्ण केला. माझे राज्य अर्जुनाकडे राहू द्या. त्याला माझी कन्या उत्तरा देऊन मी विवाह करून देईन. धर्मराजाने अर्जुनाकडे पाहिले. अर्जुन विराटाला म्हणाला, राजा, तुझ्या कन्येचा मी पुत्रवधू म्हणून स्वीकार करेन. आपल्या वंशांच्या मध्ये असा संबंध प्रस्थापित होणे अत्यंत उत्तम आहे. ते ऐकून विराटाने असीम आश्चर्य व्यक्त करत अर्जुनाला विचारले, माझ्या कन्येचा पत्नी म्हणून स्वीकार करण्यास काय आक्षेप आहे? राजा, मी तुझ्या कन्येला अनेक काळापासून पाहत आहे. ती मला पिता म्हणून पाहते. त्याशिवाय मी तिचा नाट्याचार्य आहे. माझा पुत्र अभिमन्यू कृष्णाचा भाचा आहे. तो लहान आहे तरीही अस्त्रे जाणणारा वीर आहे. तुझ्या कन्येसाठी तो योग्यवर आहे. अर्जुन म्हणाला. विराटाने संतुष्ट होऊन म्हटले, उत्तम, तुझ्या इच्छेनुसारच मी करेन. माझ्यासोबतचा हा संबंध तुझ्यासाठी शुभकारी होवो. विवाह केव्हा संपन्न व्हायचा आहे हे धर्मराजाने निश्चित केले. विराट, अर्जुन आणि इतरांनी कृष्णाला संदेश पाठवला. अज्ञातवासाचे 1 वर्ष पूर्ण होताच पांडवांनी विराटनगर सोडले आणि मत्स्य देशातच उपप्लाव्य नामक स्थानी जाऊन तेथे निवास केला. तेथे पांडवांचे हितचिंतक सेनांसह येऊन पोहोचले. काशीराज आणि शैब्य प्रत्येकी एक अक्षौहिणी सेनेसह आले. द्रुपद, द्रौपदीचे पुत्र उपपांडव, शिखंडी आणि धृष्टद्युम्न एक अक्षौहिणी सेनेसह आले. विराटाने द्रुपद महाराजांच्या सामोरे जाऊन पूजा करून त्यांना सन्मानाने घेऊन आला. या प्रकारे अनेक राजे उपप्लाव्य येथे पोहोचले. द्वारकेहून अभिमन्यू, इंद्रसेन इत्यादी पांडव सेवकांना सोबत घेऊन कृष्ण, बलराम, कृतवर्मा, युयुधान, सात्यकी, अक्रूर, सांब इत्यादी लोक रथांमध्ये येऊन पोहोचले. विराटाच्या भवनात शंख, भेरी इत्यादी वाजू लागले. तेथे विराटाने पांडवांची पूजा केली. अतिथींसाठी अनेक पशूंची कत्तल करण्यात आली.
पिण्यासाठी उसाचा रस आणि मदिरा प्रस्तुत केली गेली. सुदेशनेसोबत अंतःपुरातील स्त्रियांनी उत्तम प्रकारे अलंकरण करून उत्तरेला वधूच्या रूपात अलंकृत केले. उत्तरेचा अभिमन्यूची पत्नी म्हणून स्वीकार करण्यासाठी अर्जुन आणि धर्मराज यांची संमती मिळाल्यावर अर्जुनाने कृष्णाला आपल्या सोबत ठेवून त्या दोघांचा विवाह संपन्न करवला. अभिमन्यूचा विवाह संपन्न झाल्याच्या दुसऱ्या दिवशी पांडव सर्व अतिथींसोबत मिळून विराटाच्या सभाभवनात एकत्रित झाले. सभेच्या मध्यभागी विराट, द्रुपद आणि इतर काही वयोवृद्ध राजे विराजमान झाले. सभेत वसुदेव, सात्यकी, बलराम, कृष्ण, प्रद्युम्न, साम, अभिमन्यू, उपपांडव, पांडव आणि विराटाचे पुत्र विराजमान झाले. सभा अत्यंत सुशोभित झाली. काही वेळ वार्तालाप केल्यानंतर कृष्णाने सर्वांना उद्देशून या प्रकारे म्हटले, शकुनीने खेळलेल्या मायावी द्यूतात या धर्मराजाचे पराजित होणे आणि दुर्योधनाने यांचे राज्य छलाने अपहृत करणे हे तुम्हा सर्वांना ज्ञात आहे. बल आणि पराक्रमाने राज्य प्राप्त करण्यास समर्थ असूनही या पांडवांनी वचनाला बांधील राहून 12 वर्षांचा महाभयंकर वनवास केला. त्याहूनही अधिक कठीण अज्ञातवास होता. तोही त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला. 1 वर्षापर्यंत यांनी दास्यत्वात वेळ व्यतीत केला. आता पुढे काय व्हायचे आहे याचा निर्णय तुम्ही करा. तो धर्मराज आणि दुर्योधन या दोघांनाही रुचेल असा, कीर्तिकर असावा आणि धर्मसंमतही असावा. हे धर्मराज अधर्माने स्वर्गाचे आधिपत्य प्राप्त झाले तरी ते स्वीकारणार नाहीत. जर धर्माप्रमाणे एखादे लहान गाव राज्य करण्यासाठी दिले तरी तेही स्वीकारतील. ते नेहमी धृतराष्ट्राच्या पुत्रांचे कल्याणच इच्छितात. पांडव आपल्या स्वशक्तीने जिंकलेल्या राज्याची आता कामना करत आहेत. दोन्ही पक्षांचे लोक बंधूंचीच मुले असल्यामुळे दोन्ही पक्षांचे कल्याण करणाऱ्या मार्गाचा विचार करा. जर दुर्योधनाने न्यायपूर्वक यांचे राज्य यांना दिले तर उत्तम आहे, अन्यथा जर त्याने पुन्हा छलाचा आश्रय घेतला तर पांडव धृतराष्ट्राच्या पुत्रांचा एकाच प्रहारात वध करतील. दुर्योधनच बलवान आहे आणि पांडव बलहीन आहेत असे मानण्याची आवश्यकता नाही. या सर्वांमध्ये दुर्योधनाचा विचार कसा आहे हे ज्ञात झालेले नाही. ते जाणल्याविना कोणताही निर्णय करणे शक्य नाही. त्यामुळे दुर्योधनाचा हेतू जाणून घेण्यासाठी येथून एका कुलीन आणि जागरूक व्यक्तीला दूत म्हणून पाठवणे उत्तम राहील. तो दूत जाऊन दुर्योधनाला योग्य प्रकारे समजावून पांडवांना अर्धे राज्य देण्यास सहमत करून येऊ. त्यानंतर बलरामाने कृष्णाच्या मताचे समर्थन करत म्हटले, येथून जाणाऱ्या दूताने भीष्म, धृतराष्ट्र, द्रोण, अश्वत्थामा, कृप, शकुनी आणि अन्य प्रमुख कौरव तसेच कर्ण यांची भेट घेऊन त्यांना क्रोधित न करता मधुर वार्तालाप करून आपले कार्य पूर्ण करून आले पाहिजे. खरे तर शकुनीसोबत द्यूत खेळणे हा धर्मराजाचाच दोष होता. शकुनी फाशांच्या खेळात अद्वितीय आहे. जर धर्मराजाने त्या सभेत अन्य कोणासोबत द्यूत खेळले असते तर ते अवश्य विजयी झाले असते. खेळणाऱ्याने आवेशाच्या भरात आपले सर्वस्व पणाला लावले. यात शकुनीने केलेले कोणतेही छल नाही. त्यामुळे येथून जाणाऱ्या दूताने दुर्योधनाची कृपा प्राप्त केली पाहिजे. बलरामाने असे म्हणतात सात्यकीला अत्यंत क्रोध आला. तो तत्काळ उठून उभा राहिला आणि बलरामाची निंदा करत म्हणाला, तू तुझ्या अंतरात्म्याला अनुरूप असेच बोलला आहेस. त्यामुळे मला तुझ्यावर क्रोध नाही, परंतु तुझे अर्थहीन शब्द बसून ऐकणाऱ्या या सभेला पाहून मला संताप येत आहे. द्यूतात प्रावीण्य नसलेल्या धर्मराजाला त्यांनी बलपूर्वक खेळण्यास भाग पाडले तर तो त्यांचा न्यायपूर्ण विजय कसा झाला? जर ते धर्मराजाच्या भवनात येऊन द्यूत खेळून विजयी झाले असते तर तो न्यायपूर्ण विजय ठरला असता. जे काही असो, द्यूतात पराजित झाल्यामुळे पांडवांनी प्रतिज्ञेचे पालन करून वनवास आणि अज्ञातवास केला ना. आता धर्मराजाला आपले राज्य स्वतः मागण्यासाठी याचना करण्याची काय आवश्यकता आहे? कोणत्याही प्रकारे यांचे राज्य अपहृत करण्याचा दुर्विचार असलेले दुर्योधन इत्यादी धर्ममार्गाचा अवलंब करतील ही गोष्ट असत्य आहे. आम्ही सर्व त्यांचा वध करून धर्मराजाला राज्याभिषेक करू. धृतराष्ट्राने दया करून दिलेले राज्य धर्मराजाला आवश्यक नाही. धर्मराजाचा विचार जाणल्याविना काहीही करू नका. त्यानंतर द्रुपद बोलू लागला, सात्यकीने उत्तम सांगितले. मधुर वचनांनी पाघळून दुर्योधन राज्य देणार नाही हे सत्य आहे. धृतराष्ट्रात आपल्या पुत्राला अनुशासित करण्याची शक्ती नाही. भीष्म आणि द्रोण दुर्योधनाचे अनुसरण करण्याच्या दुस्थितीत आहेत. कर्ण आणि शकुनी मूर्ख बनून दुर्योधनाची सेवा करत आहेत. आपण पाठवलेला दूत आपले कार्य सिद्ध करून परत यायचे असेल तर मधुर बोलण्याने काहीही लाभ नाही असा माझा विश्वास आहे. मधुर बोलणे दुर्योधनाच्या दृष्टीत अशक्तता ठरेल. आपण आपला प्रयत्न केला पाहिजे. शल्य, धृष्टकेतू, जयत्सेन, केकय आणि अन्य राजांना आपापल्या बलांसह येण्याचे आमंत्रण देण्यासाठी शीघ्रतेने दूत पाठवले पाहिजेत. दुर्योधनानेही तेच कार्य केले आहे. प्रथम विचारणाऱ्यांना सहाय्य प्राप्त होईल. त्यामुळे त्वरित सेनांच्या एकत्रीकरणाकडे लक्ष द्या. हे अत्यंत भारी कार्य आहे. संदेश पाठवावे लागणारे राजे पुष्कळ आहेत. हे माझे पुरोहित आहेत, वृद्ध आहेत, धर्मशील आहेत. यांना काय सांगायचे आहे हे सांगून धृतराष्ट्राच्या राजसभेत पाठवूया. कृष्णाने शेवटी म्हटले, द्रुपदाने सांगितल्यानुसार केल्यास पांडवांचे कल्याण होईल. जे केले जात आहे त्यात राजनीतीचा उपयोग केला पाहिजे. जर दोन्ही पक्षांचे लोक सुखपूर्वक राहू शकले तर आपल्याला त्याहून अधिक काहीही नको. आपण सर्वजण आता परत आपापल्या स्थानी जाऊ शकतो. द्रुपद वृद्ध आहेत. आपल्या सर्वांसाठी गुरुंसमान आहेत. धृतराष्ट्राला पाठवण्यायोग्य संदेश काय आहे हे जर त्यांनी स्वतः सांगितले तर तेथे भीष्म, द्रोण इत्यादी त्याचा आदर करतील.
ते आम्हा सर्वांनाही संमत असेल. जर दुर्योधनाने त्या संदेशाकडे लक्ष दिले नाही तर उर्वरित राजांना संदेश पाठवल्याप्रमाणे मलाही पाठवा. असे म्हणून कृष्ण जेव्हा परतीचा प्रवास आरंभ करत होते तेव्हा विराटाने त्यांना धन, सुवर्ण, वस्तू आणि वाहने उपहार स्वरूप देऊन आनंदाने निरोप दिला. चांदोबा महाभारत 43वा भाग संपन्न. सद्य स्वस्ती.